तो पहले यहाँ पे पार्ट्स बताएंगे। तर हे स्टोवचे भाग आहे. संपूर्ण ची चूल तयार करण्यासाठी एवढ्या भागाची गरज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पाईप आणि चिमणी कॅप अजून एक आहे भाग. तर हा आहे फायर माउथ. हाँ वो दे दीजिए। अब बताओ पार्ट्स। हे आहे फायर माउथ. इकडे आहे ना? लाकूड लावायचं हाँ फायर माउथ. हे आहे टनल. टनेल वरचा त्याच्यावरची संपूर्णचं टनल. हे आहे फ्रंट कव्हर. फ्रंट हे आहे बॅक कव्हर. पीछे हे आहे लेफ्ट सपोर्ट. हे चिमणी टिंबर कव्हर. हा टॉप. हे सूप कनेक्टर. ये सब कलेक्ट। हे सूप कनेक्टर आणि हे चिमणी कनेक्टर आहे. जिथं चिमणीचा पाईप एकत्र येतो आणि साफ करण्यासाठी जी जागा आपल्याला दिलेली आहे. आणि हे जाळी जी जाळी इकडे बसते. पाटीकरण बरोबर. समतल. समतल बाइंडिंग वायर फ्लायर फ्लायर लाया का तुमने? प्लायर आणलं पकडून निघा. अजून वाळू पाहिजे. पोपटराव अजून वाळू द्या. करताना ऐका असेंब्ली करताना हा या भागापासून सुरुवात करायची आहे. कारण की आपण याच्यामधला एक बीट जी चार विटा उभ्या आणि 4 विटा आडव्या लागणार आहे. तर ही पहिल्या लाईन होती, तिसरी बीट आहे ती आपण काढून टाकणार आहे. आणि इकडं मोल्डमध्ये मार्किंग केलेली आहे टाकीसाठी. तर ही जी लेवल आहे तर ती त्या विटेच्या ह्या लेवलला मॅच करायची. म्हणजे जाळी बरोबर असते. आणि त्यानंतर मग बाकीचे भाग बसवायचे. जसं की हे फ्रंट कव्हर. इंटरलॉक दिलेले आहे. बॅक कव्हर. हे ते एक विशिष्ट अंतरावरती बसतात आणि एक लेवलच्या आतमध्ये जातात. नंतर आहे लेफ्ट कव्हर. सपोर्ट है वहाँ पे क्या नाही ते विटेवर थोडी अजून वाळू किंवा काहीतरी टाकायचं. ते लेवल जुळत नाही. ये पीछे है क्या दूसरा लाइट में याची लांबी वाढून घेतली. हाँ बाद में बना चेंज किया ठीक है. आणि ह्याच्यावरती मग आता टनलचा भाग बसेल. फक्त त्या लेफ्ट कव्हरला ना खाली काहीतरी टेकू दे. हाँ ठीक है. आणि त्याच्यावरती टनलचा भाग बसतो. आणि इथं टॉप बसतो. ये भी बैठेंगे ये. हाँ ये बाद में बसतो. ओके टॉप. फक्त टॉप ठेवण्या अगोदर टॉपची असेंब्ली करताना म्हणजे चूल जोडताना इथे थोडंसं एक साधारण एवढ्या जाडीचं चिखल लावून घ्यायचं आहे. कारण की हे जी लीक प्रूफ हो जाता है. की धूर इथून मग लीक होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे विटांची जी वर लेवल जी एकसारखी नाही आहे त्याच्यामुळे हा जो लेवलमध्ये फरक पडतोय तो निघून जातो. वरचा भाग जिथे जिथे टेकणार आहे तिथे तिथे फक्त हे आणि हा टॉप जो आहे तो उजव्या हाताला या फायर माउथच्या फायर चेंबरच्या भागाला मॅच करायचा.
मग इथे त्याच्यावर फेकता नको सपोर्ट दिलं आणि इकडे जो टनलचा भाग आहे त्याच्यावरती हे चिमणी चेंबर, जेणेकरून धूर पण जाईल आणि काजळी पण आपल्या आतमध्ये बसणार. 5 भाग. जाळी घे. पाईपचा तुकडा एक लागणार आहे. जाळी आहे ना, यांची जाळी वेगळी आहे. यांची जाळी इकडनं बसवतो. नीचे का 2 यूज नहीं होगा, बाकी सब में अटकेगा. गेला ना इकडे इथून एक चॅम्पर आहे त्याच्यावरून तो धूर आहे ना असा खाली आता हे होतं. तर ही चूल इन्स्टॉल केल्यानंतर जिथे जिथे तिला एकत्र जॉईंट झालेलं आहे तिथे चिखल भरून टाकायचे. म्हणजे दूर इकडून जाणार नाही, दूर जाण्यासाठी एक त्याला दिशा मिळेल इकडून मागून आणि डाव्या साईडला जाण्यासाठी. आणि हे जेवढं गॅप असेल तेवढं चुलीची क्षमता आहे ना ती थोडीशी कमी होईल. भिंतीला बसणार आहे. आतले 2 मोठे आहेत. काढून दाखवते दुसरा पार्ट आता तार लावलेली आहे आतमध्ये. आता तार लावली त्याच्यावरती स्क्रूने बसणार आणि जिथे ताराची हवी 2 फटकेत ना जे आहे ते फटके नाही या पुढे चला इकडे पुढे बघा या पुढे लक्षात आलं. त्याच्यावरती हे 2 पाईप रेस्ट होणार. असं करून आपण भिंतीला खिळा आणि हे याचं कवर हे असं सोडायचं. हां आणि हे सगळं लावून झाल्यानंतर त्याला मातीने बंद करून टाकायचं जेणेकरून जमा होत आहे. टाका की थोडं म्हणजे पेटून जाईल. पेटलं ना बरोबर आहे तो वापरा करावं लागेल प्रॅक्टिस. थोडंसं टाका म्हणजे परत टाकायची आवश्यकता नाही. काय गरज नाही. प्रोफेसर देशपांडे पातेली ठेवतो ना आम्ही. ह्याच्यात पाणी होतं तेव्हा पाणी का पातेल एक फोटो घ्या. विजले का नाही इकडून बघ इकडे ओपन आहे ना फटी पॅक पाहिजे. यादव जरा तुम्ही बाजूला सरक ना. आम्हाला येऊ द्या जरा. तुम्हीपेक्षा तुम्हीच जास्त दिसताय. ठेवा. एक मिनिट. सगळ्या महिला मंडळींनी तुम्ही ही चूल कशी पेटते बघा याविषयी तुम्ही त्याचा साचा बघितलाय, जोडली बघितली. तुम्हाला तो घे. का बरोबर आहे 2 सेकंडच्या मध्ये असं नाही तुम्ही इकडे या ना. आजी माझी तुम्हाला माहित नाही आमचाच ह्याच्या पुढे एक फोटो आहे त्याचा ताजमहाल. ताजमहालच्या पुढे माझे पोरं आल्यानंतर कधी आजी माझी सेक्रेटरी फरचं काय आपण दोघांनी घातलेलं आहे ताजमहालच्या इकडे या ना आप हमारा फोटो लेने वाले हैं क्या? बॅटरी आप मैडम आहे की मॅडम आहे बिल्कुल समझ में नहीं आता